मैदानावरती बिग फाईट एक मोठी लढाई रसिकांच्या भेटीस येते. सलामीची जोडी ती मैदानावरती प्रणव पाटील आणि विक्रम पाटील सलामीची जोडी जयदुर्ग रुंजन संघर्ष माध्यमातून तर पावोपेचा पहिला षटक घेऊन होता गोलंदाज रितिक केणी. दोन्ही संघासाठी त्या जोरामध्ये टाळ्या उद्या तर दोन्ही संघ लोहा मधले दादा संघ म्हणून त्या रायगडमध्ये ओळखले जातात. सामना 4 षटकांत असेल आणि पावोपेच्या पहिल्या षटकामध्ये रितिक केणी सारख्या एका वेगवान गोलंदाजाला फेस करावं लागेल मैदानावरती. फलंदाज प्रणव पाटील आणि विक्रम पाटील या दोन फलंदाजांना जो जो प्रेक्षक वर्ग स्पर्धेला प्रेम देतो त्या सर्व लाडके रसिकांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करून पुढे मैदानावरती विशाल बेस्ट फॉर द टीम शो गुड गेम. पावोपेचा पहिला षटक वापर केला जातो रितिक केणीचा. एका बाजूने हेमंत केणीकडे असलेला अनुभव तर दुसऱ्या बाजूने मिलिंद उल्वेकरकडे असलेला अनुभव. एका बाजूने ताकद पाहायला मिळेल नवोदित फलंदाज प्रणवची, विक्रमची, प्रतीकची, आशिषची तर दुसऱ्या बाजूने अपकमिंग यंगस्टार रितिक केणी, अक्षय केणीला तुम्ही पाहू शकाल. विशाल द बेस्ट फॉर द टीम झालेल्या सर्व रसिकांच्या वतीनं दोन्ही संघाला विजयासाठी लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू शार्लेचा होता. षटक कुलकर्णी स्थानिक चौके क्षेत्ररक्षक तस्करात विकेट चेंडू खाली. फलंदाज बाद पहिलं यश मैदानावरती गोलंदाज रितिक केणीला आणि स्वतःची ताकद गोलंदाजी असल्यामध्ये दाखवून दिली जाते. या पेठाई संघाच्या माध्यमातून फलंदाज बाद होतो मैदानावरती. परतावं लागतं प्रणव पाटील सारख्या सलामीच्या विस्फोटक फलंदाजाला. फलंदाज बाद होतो मैदानावरती. प्रणवच्या खेळीचा अंत झाला. अकाउंट सुद्धा ओपन करता आलं नाहीये मैदानावरती फलंदाज प्रणव पाटीलला आणि पहिल्या चेंडूवरती यश लाभतं गोलंदाज रितिकला आणि पहिल्या चेंडूवरती ताकद दाखवतो मैदानावरती हा पेठाळी संघ. पाबोलबेचं षटक घ्या स्ट्रायकरमध्ये फलंदाज होतो विक्रम. ओव्हर द विकेट वॉटर बॉलिंग जबरदस्त छाप सोडतो मैदानावरती. मागच्या सामन्यामध्ये जी गोलंदाजी आपण पाहिली विश्वजित ठाकूरच्या माध्यमातून त्या गोलंदाजाला कंपेअर करू शकतो त्या गोलंदाज रितिक केणीला. ही ताकद मैदानावरती रितिक केणीच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण याच रितिक केणीनं इनामपुरी सारख्या बलाढ्य संघासमोर 39 धावा डिफेन्स करत असताना 2 षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या आणि सामना जिंकला होता या पेठाई संघानं. फ्रंटफुटला येऊन मैदानामध्ये ऑफड्राईव्हच्या माध्यमातून खेळायचं होतं. चेंडू हवेमध्ये जज केलं जात आहे. स्वतःच्या फॉलोमध्ये यस आय विल टेक मी घेऊ शकेल हा कॉन्फिडन्स रितिकच्या माध्यमातून दाखवला जातोय. फलंदाज बाद होतो मैदानावरती. सलामीची जोडी गारज झाली आहे ती म्हणजे फलंदाज प्रणव पाटील आणि विक्रम पाटील हे दोन फलंदाज मैदानावरती अकाउंट ओपन न करता बाद होतात आणि अतिशय नाजूक स्थितीमध्ये सापडतोय. P1च्या पहिल्या षटकामध्ये हा जयदुर्ग रोहिणन संघ. ज्याच्या जवळ ताकद आणि उम्मीद तो गोलंदाज कधी हरू शकणार नाही आणि सातत्याने अतिशय चांगला कॉन्फिडन्स रितिक केणीच्या माध्यमातून आम्ही पाहिला आणि तोच रितिक केणी मैदानामध्ये छाप सोडतोय. ओव्हर द विकेट चेंडू फ्रंटफुटला आले प्रतीक ऑनड्राईव्हच्या माध्यमातून बॅटच्या मध्ये चेंडूला खोदून काढतोय. तोपर्यंत पहिली सिंगल धावलकावरती कन्वर्ट केली जाते आमच्या गुणलेखकाच्या माध्यमातून आणि एका धावेनं संत वाहते इंद्रायणी. अशा प्रकारे सावध सुरुवात होती जयदुर्ग रोहिणन संघाची. म्हणजे जरी सुरुवात सावध झाली असली तरी कोणत्याही क्षणाला धाव्यांचा वेग वाढू शकेल. फलंदाज वैभव आणि प्रतीक पाटील ही ओळख आहे या दोन फलंदाजांची आणि त्या दोन फलंदाजांच्या खांद्यावरती जिम्मेदारी असेल पहिल्या सत्रामध्ये जास्त धावा बनवण्याची. जयदुर्ग रोहिणन संघाच्या गोलंदाजांना जेणेकरून दुसऱ्या सत्रामध्ये प्लॅटफॉर्म लाभेल अशी धावसंख्या उभारावी लागेल वैभव आणि प्रतीकला. हा चेंडू वैभवसाठी लीडिंग घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय. अतिशय चांगलं इन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळते. फलंदाज बाद पावोपेच्या पहिल्या षटकामध्ये 3 फलंदाजांना मैदानावरती बाद केलं जातं. किती चांगली गोलंदाजी रितिक केणीच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. त्याचं जिवंत उदाहरण देतोय हा अपकमिंग यंगस्टार पेठाई संघाचा गोलंदाज रितिक केणी. गुड बॉलिंग.
अतिशय चांगला खेळ मध्ये तुम्ही पाहायला मिळतो. एक हार्डवर्क गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतो. एक अग्रेसिव्ह गोलंदाजी काय असते हे सादर केल्या मैदानामध्ये रिधी केणीनं कौतुक करावं तेवढं थोडं मी म्हणाले या पेटाई संघाचं. कारण एक स्पर्धा झाली राजवीर चषक. त्या स्पर्धेमध्ये दिगोडे संघाने या संघाला अंतिम फेरीमध्ये परास्त केलं आणि हा संघ त्या ठिकाणी रनर अप ठरला. नंतर स्पर्धा झाली स्वर्गीय अनंता शेठ स्मृती चषक वाघळूंच्या मैदानावरती. त्या ठिकाणी चॅम्पियनशिप पटकावली. ठाणे जिल्ह्यातील दादा संघ आगासन संघाला परास्त केला आणि मैदानावरती छाप सोडली होती हेमंत केणीनं. बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द सिरीज बाईक आपल्या घरी घेऊन गेला होता तो हेमंत केणीचा पेठाई संघामध्ये तुम्ही पाहता. हा चेंडू विकीसाठी बॅकफुट आले. लास्ट मोमेंटला बॅटचा पेस ओपन करण्याचा प्रयत्न केला विकीनं. मध्ये चेंडू वेगानं गुडलॅन्स स्पॉटवर बाउन्स होतं. टर्न विथ बाउन्स असा चेंडू मध्ये तुम्ही पाहताय आणि पावपलेच्या पहिल्या षटकाचा खेळ मध्ये कंप्लीट झाला. एकदा जोरामध्ये टाळ्या उद्या गोलंदाज रिधी केणीसाठी. पावपलेच्या षटकामध्ये 3 फलंदाजांना बाद केला आणि फक्त एक सिंगल मैदानावरती आली. जर ती सिंगल या ठिकाणी आली नसती तर एक इतिहास पुन्हा रचू शकला असता. एकाच टुर्नामेंटमध्ये बॅक टू बॅक 2 सामन्यामध्ये 2 निर्धाव षटक रिधी केणीच्या नावावरती नोंदवली असती. तर या 2 गोष्टींना क्रिकेटमध्ये स्थान नाही आहे. आणि एका बाजूला विचार केला तर शिवाय हा क्रिकेटचा खेळ नाही आहे. अतिशय क्रिकेटची रणधुमाळीमध्ये तुम्ही पाहता. सातत्यानं 5 रात्र ज्या प्रेक्षकांनी या स्पर्धेला प्रेम दिलं आता तो प्रेक्षक वर्ग सज्ज झाला मैदानावरती. या स्पर्धेमध्ये चॅम्पियनशिप कोण पटकावणार अजिंक्यपद कोणता संघ राखणार मैदानावरती. दिगोडे रोहिंजन पेठाळी ही मैदानावरती छाप सोडेल तो म्हणजे VRCC पेंड संघ. याचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला लाभेल. पापुपलेच्या षटकामध्ये ऋतिकने चांगली गोलंदाजी केली आहे. अक्षय येतोय दुसऱ्या षटकामध्ये. हा चेंडू फुल लेनचा होता. लेन खूप लवकर पिकअप करतोय. खूप लवकर खेळत फलंदाज प्रतीक पॅनल स्वीप प्रतीकच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं तोपर्यंत सिंगल मैदानामध्ये कन्वर्ट केली जाते. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते संदीप पाटीलच्या माध्यमातून. तोपर्यंत मैदानामध्ये स्ट्राईक रोटिंग केली जाते. विकी पाटील स्ट्राईक नंबरती येताना तुम्ही पाहू शकाल. विकी पाटील अतिशय चांगली कामगिरी केली होती. तोच संघासमोर तोच रोहिंजन संघाचा एक विस्फोटक फलंदाज ज्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्या सामन्यामध्ये पटकावला होता तो विकी पाटील मैदानावरती. फ्लाईट दिली होती चेंडूला. चेंडूची लेन लवकर पिकअप करता फलंदाज. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी थोडीशी ऑर्थोडॉक्स येते. फेकी थोडीशी आकुडी येते. तर या ठिकाणी थ्रो ऑन द स्टंप आली स्टीम पार्लर थ्रो देऊ शकले असते तर नक्कीच दुसरी धाव रोखण्याचा प्रयत्न करू शकला असता हा पेठाई संघ. तोपर्यंत सिंगल डबल सातत्यानं धावीचा वेग आता मात्र पुढे सरकवण्याचा प्रयत्न करतील मिडल ऑर्डरचे फलंदाज विकी पाटील आणि प्रतीक पाटील. या 2 फलंदाजांवरती जिम्मेदारी आहे एक मोठं टार्गेट सेट करण्याची या जयदुर्गा रोहिंजन संघाला. चेंडू मोठा फटका खूप लवकर घेतो फलंदाज. बॉम्ब इज टेम्परमेंट बट क्लास इज परमनंट आणि सातत्यानं दबा धरून बसणारा हा वाघ या रोहिंजन संघाचा आणि तोच वाघ मैदानावरती डरकाळी फोडतोय. चेंडू आउट ऑफ द पार्क षटकार. अक्षय केणीनं जी प्रभावशाली गोलंदाजी मागच्या काही स्पर्धेमध्ये दाखवली होती मध्ये ती प्रभावशाली गोलंदाजी त्या विकेटवरती अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळत नाही. सातत्यानं चोप काढला जातो या गोलंदाज अक्षय केणीचा. हा चेंडू फ्रंटबुटला आले गुडघ्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता. बॅकवर्ड लेगला चेंडूला बीट करायचं होतं फलंदाज विकीला. मध्ये जे स्वप्न होतं विकीचं ते स्वप्न पूर्ण होत नाहीये. यश मिळते मध्ये गोलंदाजाला मध्ये तोपर्यंत सिंगल येईल आणि धावसंख्या सिंगलच्या मदतीला दुहेरी अंकामध्ये ती आहे. स्को मोजॉन डबल 1 11 धावा धापलकावरती 2 फलंदाजांना गमावत असताना धापलकावरती लावले जातात. जोपर्यंत प्रतीक विकी आहे तोपर्यंत एक मोठं टार्गेट सेट करू शकेल अजय दुर्गा रोहिंजन संघ. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड ऑफला तोपर्यंत फक्त सिंगल लाभेल. प्रत्येक सिंगल साठी मध्ये संघर्ष करावा लागतोय त्या ठिकाणी जयदुर्गा रोहिंजन संघाच्या फलंदाजांना. षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक मैदानावरती पाहायला मिळतोय गोलंदाज अक्षय केणीच्या माध्यमातून आणि आता मात्र कुठे काही फलंदाजांना रोखलं जातं पेठाई संघाच्या माध्यमातून. फ्लॅटेड डिलिव्हरी वॉटर स्ट्रोक गुडघ्याचा अतिशय चांगला वापर अप्रतिम फुटवर्क अप्रतिम पडलालित्य विकी पाटील इज ऑन फायर. चेंडू सीमा पार खणखणीत षटकार. करू नका करू नका भांडण करू नका दंता करू नका. करायचं तर फक्त एकच करा राडा राडा राडा. मँगडूचे सदा पाटील तुर्बे यांच्या माध्यमातून 3 षटकांसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज सदा पाटील तुर्बे यांच्या माध्यमातून दिलं जाईल. तुम्ही इट डझंट मॅटर हाऊ गुड यू आर. स्पोर्ट इज ऑल अबाउट प्ले अँड समथिंग व्हॉट एव्हर यू डू अँड क्रिकेट इज अ स्पोर्ट. एन्जॉय द बीट पॉझिटिव्ह
ट्राय टू विन आणि तो संघर्ष मैदानावरती विजयाचा केला जातोय फलंदाज विकी पाटीलच्या माध्यमातून. जरी सलामीचे फलंदाज प्रणव आणि विक्रम सबसेल अपयशी ठरले असले तरी विकी पाटील चौथ्या क्रमांकाचा फलंदाज जिम्मेदारी उचलतो या मैदानावरती आणि धावेचा वेग पुढे सरकवला जातोय. पावपलीच्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या फक्त आणि फक्त 1, 2, 3 फलंदाज बाद झाले होते मैदानावरती. त्यानंतर त्या धावा रिकव्हर केल्या जातात मैदानावरती फलंदाज विकी आणि प्रतीकच्या माध्यमातून. संतोष पाटील रोहिंजन यांच्या ठिकाणी शुभागमन झाला. स्वागत आपल्या व्यासपीठावरती. अतिशय मोठी स्पर्धा तुम्ही पाहता आणि स्पर्धा पनवेल टेनिस क्रिकेट डॉटिंगच्या मदतीने कव्हर केली जाते आणि या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण युट्यूबला केलं जातं. तिसरं षटक फ्रंट बुकला येतो मैदानावरती. क्षेत्ररक्षक गट करतोय. सोपा झेल होता झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. थोडासा स्टायलिशरित्या झेल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. तोपर्यंत 2 धावांमध्ये ती 1 वडल्या जातात. प्रत्येक एक अतिशय चांगला फलंदाज त्या फलंदाजांना सातत्यानं गुणवत्तेच्या आधारावरती ऑफ ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह तुम्ही या फलंदाजाच्या माध्यमातून पाहू शकाल. पॅडल स्वीप पाहू शकाल. चौफेरी फटकेबाजी करण्याची ताकद ज्या फलंदाजामध्ये त्या फलंदाजाला मैदानावरती जीवनदान दिलं जातं. पेटाई संघाच्या माध्यमातून अजय केणी मध्ये ती सज्ज झाल्यात. स्लॅमवरची 2 षटकामध्ये ती बाकी आहेत. डबल कपमध्ये 10 वाजतात 20 सेकंडमध्ये फलंदाज प्रतीक पाटील त्या फलंदाजाला जीवनदान लाभलं. त्या संधीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे. एमसीचा नियम क्रमांक 25 आम्हाला सांगतोय एव्हरी डिलिव्हरी ऑफ द ऑफ स्टंप डिस्क्वालिफाईड. अवांतर 10व्या चेंडूवरती कन्वर्ट केली जाईल जयदुर्गा रोहिंजन संघाच्या धावफलकावरती आणि येणारी प्रत्येक धाव एक मोठं टार्गेट सेट करण्यासाठी उपयुक्त ठरेल या मैदानावरती. या जयदुर्गा रोहिंजन संघाला गोलंदाज सज्ज होतोय. 12 ते 14 पावलाचा रनअप आहे. 38 सेकंडवरनं स्टार्ट करतो गोलंदाजी अजय केणी. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतोय. बीट होतो मध्ये प्रतीक पाटील. दोन्ही संघांची ताकद आहे योगेश त्यांची गोलंदाजी. त्या दोन्ही संघांची ताकद आहे त्यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. त्या 2 संघांची ताकद आहे त्यांची फलंदाजी. सातत्यानं गोलंदाजीच्या आधारावरती ज्या संघांना सामने जिंकले पाहिजे ते 2 संघ मैदानामध्ये कशा प्रकारे फाईट देत आहेत. कारण एका बाजूने हेमंत केणी आहे दुसऱ्या बाजूला प्रतीक पाटील सारखा विस्फोटक फलंदाज आहे. एका बाजूला ऋतिकला तुम्ही पाहिलं एका बाजूला आशिषला तुम्ही पाहू शकाल. हा चेंडू फ्रंट बुटला येतोय. चेंडूची लेंथ खूप लवकर पिकअप केली जाते. चेंडू फुल टॉस होता. फायदा उचलण्याचा प्रयत्न केला होता प्रतीकनं. मध्ये ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून फक्त सिंगल लाभल मैदानावरती. सातत्यानं सिंगल डबल मध्ये लक्ष केंद्रित केलं जातं. तर रोहिंजन संघाला माहिती आहे 35 ते 40 धावा या ठिकाणी जमवल्या जातात. तरी नायकामध्ये आशिष पाटील सारखे गोलंदाज प्रणव सारखे गोलंदाज संघर्ष करण्यास भाग पाडतील त्या पेटाई संघाला आणि तोच प्रयत्न केला जातो विकी आणि प्रतीकच्या माध्यमातून. हा चेंडू विकीसाठी सातत्यानं ऑन साईडला मैदानावरती शपल मोठे फटके साध्य करण्याचा प्रयत्न करतो विकी पाटील. मात्र गोलंदाजानं तर विकीच्या फलंदाजीचा अभ्यास केला. सातत्यानं विकी पासून चेंडूला लांब ठेवलं जातं आणि गुडले स्पॉटवर चेंडूला बाउन्स करतो गोलंदाज अजय केणी आणि सातत्यानं नाईस लाईन अप्रतिम लेंथ मध्ये ती पाहायला मिळते या पेटाई संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. तुम्ही कौतुक करेल गोलंदाज ऋतिक केणीचं. बॅक टू बॅक 2 सामन्यामध्ये जी छाप सोडली गोलंदाजानं इम्प्रेसिव्ह आणि अग्रेसिव्ह क्रिकेट ज्याला म्हटलं जातं आणि जे प्रयत्न केले त्या गोलंदाज ऋतिक केणीनं त्या प्रयत्नांना पूर्णपणे या खेळपट्टीनं साथ दिली आणि एक मोठं नाव या खेळपट्टीच्या माध्यमातून कमवलं पेटाई संघाची गोलंदाज ऋतिकनं. षटकातला त्यामध्ये पुढचा चेंडू सेकंडमध्ये विकी पाटील शपल होता फलंदाज. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवतोय. कार्पेट ड्राईव्हच्या मदतीने चेंडू ड्रायव्हर होतोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतो उचलतो फेकी थोडीशी खराबी आहे. बॅकअप वेळेवर लाभतोय मध्ये तोपर्यंत ज्या ठिकाणी सिंगल होती त्या ठिकाणी 2 धावा कन्वर्ट केल्या जातात. चांगला तालमेल चांगलं कॉम्बिनेशन चांगलं कॉन्सेप्ट 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. कारण अपकमिंग यंगस्टार आहेत. दोन्ही फलंदाजांचं वय सारखं आणि त्यामुळे एक चांगला तालमेल या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळतोय. संख्या 2 ने पुढे सरकतीये. डबल कपवरती 24 एक चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. कारण पावपलेच्या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केली होती ऋतिकनं. त्यानंतर धावा रिकव्हर केला अक्षयच्या षटकामध्ये. अजय केणीच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. मध्ये अजूनपर्यंत यश लाभत नाही मध्ये या षटकामध्ये रोहिंजन संघाच्या फलंदाजांना. हा चेंडू इनसाइड एज पडल्यानंतर कीपर बीट होतोय शॉर्ट फायलिंगचा क्षेत्ररक्षक. चेंडू सीमा पार 4 धावा. चौकार त्या मैदानावरती धावसंख्या पुढे सरकतीये. धावफलकावरती धावा 28. 2 षटकामध्ये तब्बल 27 धावा त्या ठिकाणी 1 वडल्या जात आहेत आणि याच दरम्यान अविनाश पिसे आणि गिरीश एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राईज आमच्या मंडळासाठी येत आहे. त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. धावफलकावरती धावाला मैदानावरती आतापर्यंत
28. अजून पण एका षटकाचा खेळ मैदानावरती बाकी आहे आणि ज्या संघानं इनामपुरी सारख्या बलाढ्य संघासमोर 39 धावा डिफेन्स केल्या होत्या तो संघ पुन्हा एकदा स्वतःची गोलंदाजीची ताकद दाखवतो मैदानावरती. जयदुर्ग रोहिंटन संघाला एका बाजूने जर विचार केला जी गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये जे केणीनं तेवढी चांगली गोलंदाजी या सामन्यामध्ये सादर करू शकले नाहीयेत अजय आणि अक्षय. आणि शेवटच्या षटकामध्ये वापर केला सगळं गोलंदाज हेमंत केणीचा जबरदस्त अनुभवी खेळाडू. हा चेंडू इनसाइड एज घेऊन ट्रॅव्हल होतो स्वतः कीपर चेंडूवरती येतोय डायरेक्ट इंडियनचा मारच दाबवला बॅकअप लाभत नाहीये आणि त्याचाच फायदा उचलला मैदानावरती. यस वेट अँड वॉच जसं डोळ्यात काजल चोरावा तशा प्रकारे 2 धावा मैदानामध्ये ज्या ठिकाणी सिंगल होती त्या ठिकाणी कन्वर्ट केल्या जातात. क्रिकेट एक असं खेळ ज्यामध्ये धावा बनत नाहीये तर धावा चोरल्या जातात आणि त्या धावा चोरून घेण्याचा प्रयत्न करतोय. स्लॉगरच्या शेवटच्या षटकामध्ये जयदुर्ग रोहिंटन संघाचा फलंदाज प्रदीप पाटील आणि विकी पाटील जो विकी मैदानामध्ये साठी आलाय त्या विकीकडनं आशा आणि अपेक्षा असतील स्लॉगरच्या षटकामध्ये मोठ्या फटक्यांची. त्यांचे स्वप्न पाहिलं मैदानावरती या पेटाई संघाने चॅम्पियन बनण्याचं ते स्वप्न जर रोखायचं असेल तर कुठे का विस्फोटक फलंदाजी गरजेची आहे प्रतीक या फलंदाजाकडनं. हा चेंडू प्रतीकसाठी फ्रंट बुडला आले लास्ट मोमेंटला दिलशाच्या आठवणमध्ये करून देतोय. जबरदस्त फटका साथ स्वतःमध्ये असलेली गुणवत्तामध्ये ती दाखवून दिली जाते प्रतीक पाटीलच्या माध्यमातून. जोपर्यंत चेंडूला फीड करून उचलून फेकतील तोपर्यंत सातत्यानं सिंगल डबल मध्ये लक्ष केंद्रित केले जात आहे. हे लक्ष कुठे का होईना येणार का महागडं पडेल म्हणजे जयदुर्ग रोहिंटन संघाला. स्लॉगरच्या षटकामध्ये ग्रामीण क्रिकेट कसा खेळ आहे त्याच्यामध्ये सातत्यानं अटॅक आपण पाहिला आणि सातत्यानं ग्रामीण संघाचा बचत पवित्रा अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स. समोरच्या संघावरती प्रतिघात करणं हेच आपलं बचावाचं शस्त्र असतं आणि त्या शस्त्राचा वापर केलाय. चेंडू मिड विकेट झोन क्लिअर करतोय. वन टॉस इंटू द फॅन्स चेंडू सीमा पार भगवा चौकार. चौकारामध्ये धावसंख्या वाढण्याच्या वेगाने पुढे सरकती आहे. ह्या फलकावरती धावा 36 या स्पर्धेला अतिशय चांगल्या आनंदानं निरोप देण्याचा प्रयत्न करतात. सातत्यानं फटाक्याचा जल्लोष तुम्ही पाहू शकाल आयोजकांच्या माध्यमातून. पण जे पर्व सुरू झालं स्वर्गीय प्रभाकर सुपारे स्मृती ज्येष्ठ 19 जयंतीला महाराजांच्या जयंतीच्या दिवशी ही स्पर्धा सुरू झाली आणि आज शिवरात्रीच्या दिवशी या स्पर्धेचा अंतिम दिवस. हा चेंडू अतिशय चांगला फटका तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण जॉन्टी रॉड्सची आठवण करून देतो मैदानावरती. हा क्षेत्ररक्षक विजय केणी तोपर्यंत मैदानावरती सिंगल कंप्लीट होईल आणि धावसंख्या सिंगलने पुढे सरकती आहे. स्कोर मोज ऑन 37 आणि ज्या धावा बनवायच्या होत्या त्या धावा बनवल्या जातात आणि अजूनपर्यंत 2 चेंडू बाकी आहेत. जर एखादा मोठा फटका विकीच्या बॅट बनाला तर येणाऱ्या काळामध्ये संघर्ष करावा लागेल मी म्हणाल या पेठाई संघाला जयदुर्ग रोहिंटन संघासमोर. हा चेंडू शॉर्टलीचा होता मिस्टर ओके क्षेत्ररक्षक नाहीये चेंडू नो मॅच मध्ये लँड होतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट संदीप पाटील फीड करतोय थोडंसं लेझी क्रिकेट विकी पाटीलच्या माध्यमातून आणि दुसरी डाव चोरत असताना फलंदाज बाद होतोय. चौथा झटका मैदानावरती जयदुर्ग रोहिंटन संघाला आणि सांघिक यश लाभतंय मैदानावरती या पेठारी संघाला. प्रथम कोळी गीतांचा नजराणा सातत्याने तुम्ही पाहू शकाल 7 स्टार डीजेच्या माध्यमातून आणि आज त्या 7 स्टार डीजेचे एक जबरदस्त ऑपरेटर अजय म्हात्रे आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त ते मात्र स्वतःच्या डीजेच्या तालावरती आमच्या प्रेक्षक वर्गाला अडीने नाचवण्याचा प्रयत्न करतात. तब्बल 34 ग्रामीण संघ स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि 4 संघ तुम्ही अंतिम टप्प्यामध्ये पाहता. तब्बल 374 खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि 374 खेळाडूंपैकी या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज टूर्नामेंट हे पारदर्शी कोण आपल्या घरी घेऊन जात आहे त्याचं उत्तर तुम्हाला अंतिम टप्प्यामध्ये समजेल. पहिलं सत्र या ठिकाणी कंप्लीट होतोय. धावांपैकी 10 मैदानावरती 38 39 धावीची गरज येणार सेकंड सत्रामध्ये असेल. ही म्हणजे या पेठाई संघाला गोलंदाजी खूप चांगली झाली आहे ऋतिकच्या माध्यमातून. अजून समोर आशिष पाटील सारख्या गोलंदाजाला संघर्ष करायचा आहे येणाऱ्या काळामध्ये या पेठाई संघाच्या फलंदाज हेमंत केणीला संदीपला त्यानंतर अक्षयला त्यानंतर अजयला अतिशय चांगली खोलवर फलंदाजी आहे पेठाई संघामध्ये. हेमंत केणी सारखा अनुभवी फलंदाज धावा चेस करून देईल का त्याचं उदाहरण एक येणाऱ्या सेकंड सत्रामध्ये तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. तुझे पालखीला
थँक्यू से अतिशय चांगलं संगीत एकवीरा मातेची आठवण आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून करून दिली जाते. पहिल्या सत्रामध्ये धावा आल्या धाबांवरती 38 आणि 39 धावेचे लक्ष्य मैदानावरती चेस करायचं. येणाऱ्या काळामध्ये या पेठाई सारख्या बलाढ्य संघाला आपल्याकडे थोडासा वेळ आहे, तोपर्यंत आपण ऐकूया एक सुमधुर संगीत आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून. इंग्रजे कैलास केणी यांच्या माध्यमातून एक पारितोषिक येत आहे, ते म्हणजे पेठाई संघाला सलग 3 षटकार किंवा सलग 3 चौकार जर पेठाई संघाच्या माध्यमातून आले तर फलंदाजांना 500 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. प्रल्हाद केणी यांच्या माध्यमातून कैलास केणी यांच्या माध्यमातून एक अतिशय चांगलं पारितोषिक लावलं जातं, सातत्यानं मोटिवेट केलं जातं या पेठाई संघाच्या फलंदाजांना. तर पेठाई संघ तुम्ही जास्त वेळ घेता, सलामीची जोडी तुम्हाला मदती पाठवायची आहे. 39 धावेचे लक्ष्य मदती कंप्लीट करायचं. येणाऱ्या काळामध्ये या पेठाई संघाच्या हेमंत केणी, संदीप पाटील, त्यानंतर अक्षय सारख्या विस्फोटक फलंदाजांना तर एका बाजूला संघर्ष सुरू करावा लागेल मैदानावरती. गोलंदाज आशिष पाटीलला, त्यानंतर प्रणवला पाहिजे कशा प्रकारे सामना असेल मैदानावरती. सामना ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी या ऐकूयात आपण सिद्धी करवल्याचा एक आवाज योगेश मडवी. तिथे पण सागरला ऐकूयात, बराच वेळ झाला पण सागरचा गोड आवाज ऐकला नाहीये. नंतर सामना सुरू होईल त्यावेळी आपण ऐकूयात पुन्हा एकदा सागर मांडवकर. हॅलो, धन्यवाद ओंकार. तर जाऊया आपण मैदानाकडे आणि तत्पूर्वी येथे आपण पाहणार आहोत 2016 आणि 2017 मध्ये नव्यानं पनवेल tenniscricket.in या वेबसाईटने एक नवीन झेप घेतली. आपण पनवेल उरण ठाणे विभागामध्ये जाऊन लाईव्ह टेलिकास्ट आणि लाईव्ह ब्रॉडकास्ट त्यांच्या माध्यमातून पाहिलं आणि आज पनवेल टेनिस क्रिकेटचे मी कॅमेरामन आपण ते तिथे या जिथे आपण पाहिलं तर पनवेल tenniscricket.in या वेबसाईटच्या मार्फत टी शर्ट विक्री सुद्धा सुरू होणार आहे. ज्यांना कोणाला टी शर्टची मागणी असेल तर आपण त्यांचे फाउंडर संदीप मास्कर असतील, या टी शर्टचं यावेळी प्रदर्शन केलं जाईल. निश्चित मी विनंती करेन आमच्या स्पर्धेचे आयोजक योगेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते निश्चितच संदीप मास्कर यांचं नक्कीच सागर आपण पाहतोय की काही दिवसांपूर्वी ही जी लाईन आहे ती फक्त टुर्नामेंट कव्हरेज करायची, त्याच्यानंतर एक अतिशय मोठा पावित्रा संदीप भास्कर या पनवेल tenniscricket.in चे फाउंडर ज्यांनी ही लाईन लाईव्ह दाखवण्याचा उपक्रम राबवला आहे आणि त्याच्यामध्ये नक्कीच त्यांना तो यश सुद्धा लाभला आहे. बऱ्याच स्पर्धा त्यांनी कव्हर केल्यात, पण आता नव्याने एक अतिशय चांगला उपक्रम त्यांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की ज्या स्पर्धा असतात त्या स्पर्धांमध्ये आपण पाहतो टी शर्ट आयोजकांच्या वतीने दिल्या जातात. त्या टी शर्ट त्यांच्या माध्यमातून जर एखाद्या स्पर्धेसाठी जर आयोजक पाहिजे असतील तर आपण पनवेल tenniscricket.in चे जे फाउंडर आहेत संदीप भास्कर असतील, त्यांचे सर्व टीम असतील त्यांच्याशी आपण संपर्क करून रेट असेल तो त्यांच्याशी आपण संपर्क करून तो नक्कीच टी शर्टसाठी आपण कॉल करू शकता. तर ती टी शर्ट आज खऱ्या अर्थाने या मंचावरती म्हणजे नक्कीच ज्यांच्या ही एवढी मोठी भली मोठी स्पर्धा आपण पाहतोय त्या स्पर्धेचे आमचे 2 लाडके आयोजक, एका बाजूला योगेंद्र पाटील तर दुसऱ्या बाजूला हनुमान पाटील यांच्या माध्यमातून नक्कीच ही टी शर्ट लॉन्च केली जाते पनवेल tenniscricket.in च्या माध्यमातून. तर आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांना विनंती असेल, निवेदन असेल, सूचना असेल की नक्कीच जर कोणत्या आयोजकाला आपल्या स्पर्धेसाठी टी शर्ट जर खेळाडूंना टीमसाठी द्यायचे असतील तर नक्कीच संदीप भास्कर यांच्याशी संपर्क साधा. क्वालिटी अतिशय चांगली आहे, कारण क्वालिटी बघून पैसे तुम्ही देऊ शकता. आणि हनुमान पाटील यांना विनंती करेन की आपण पनवेल tenniscricket.in चे फाउंडर संदीप भास्कर यांचा सत्कार मी कालूराम पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते संदीप भास्कर यांचा आपण सन्मान या मंचावरती करायचा आहे.
सामना सुरू आहे सेमी फायनलचा आपण पाहतोय एका सेकंदामध्ये नक्कीच सागर मी तुझ्याकडे बोलतोय. तत्पूर्वी कालूराम पाटील यांना विनंती करेल की आपण संदीप वास्कर त्यांच्या माध्यमातून कालूराम पाटील यांच्या माध्यमातून नक्कीच स्टेज आपण पाहतोय एक अतिशय सौंदर्य या स्टेजला लाभलंय ते त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अतिशय सुंदर सजावट त्यांनी केलंय. त्यांचा आभार आणि संदीप वास्कर यांचा सत्कार त्यांच्या शुभ हस्ते. तर वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. फोटो सागर मांडवकर अतिशय रागेर समालोचक असोसिएशनचे आमचे एक अतिशय गोड आवाजाचे समालोचक सागर मांडवकर यांच्याकडे. थँक्यू संदीप पाटील सर. जाऊया आपण मैदानाकडे. अतिशय मोठा सामना आपण एन्जॉय करतोय आणि एक चांगल्या सामन्याची अनुभूती घेताना सेमी फायनल 1 फायनल मध्ये धडक मारण्याचं स्वप्न कोण पूर्ण करणार यासाठी होणारी कडवी झुंज. दोन प्रतिस्पर्धी आमने सामने रोहित जन आणि एका बाजूला पेटाली. गोलंदाज तयार. पहिला चेंडू आपण पाहिला होता डॉट, त्यानंतर दुसरा चेंडू सुद्धा डॉट फेकला होता. 3 चेंडू मध्ये गोलंदाजी कामगिरी पाहिली. गोलंदाज होता आशिष पाटील. एक अद्याप 4 चेंडू फेकले आणि 2 धावांवर शांत बसले. फलंदाजी करणारा पेटाली संघाचे फलंदाज आपण पाहतो हेमंत केनी आणि संदीप पाटील 2 फलंदाज योगदान देताना. तर निश्चितच योगेश 39 धावांचा पल्ला पार करायचा. ज्या पेटाली संघानं याच्या पूर्वीचे सामने जिंकले सर्व सामने गोलंदाजच्या जोरावर जिंकले, पण आता त्यांना वेळ आले फलंदाजी आक्रमकता सिद्ध करण्याची. हा चेंडू अतिशय वेगाने चेंडू फेकला होता. आक्रमण करण्याचा इरादा. पंचांकडे जोरदार अपील. खेळाडू एकत्र झालेत. विजयासाठी दोन्ही संघ आसुसलेले असतील. दोन्ही संघ विजयाचा प्रवास करतील, पण फायनल मध्ये धडक कोण मारणार हा सुद्धा चर्चेचा विषय बनला आहे. धावसंख्या आपण पाहणार आहोत. 39 धावांचं लक्ष समोर असताना टार्गेट पूर्ण करावं लागेल. 4 षटकामध्ये फायनलचा प्रवास पार करण्यासाठी फलंदाजी करणारा संघ आपण पेटाली संघाला पाहतोय. गोलंदाजी करणारा संघ आपण रोहिंजन संघाला पाहतोय. राजेश खरे आमचे मित्र यांचा संघ या मैदानावर. तरुण वर्ग सर्व एकत्र आले आणि मॅसिव्ह मुवमेंट ऑफ यंगस्टर तरुण वर्ग दोन्ही संघामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळेल. कंबर कसावी लागेल, कसून मेहनत करावी लागेल. विजयाची गोडधोड कायम कोण राखेल, विजयासाठी जो एक फॅक्टर पाहिजे तो या दोन्ही संघामध्ये. आणि कोणता संघ आपली मक्तेदारी दाखवेल, कोणता संघ आपला पराक्रम दाखवेल आणि या मैदानावर प्रेक्षकांची मने जिंकेल. गोलंदाज तयार. आशिष पाटील चेंडू फेकेल फलंदाजासाठी. टप्पा पडल्यानंतर चेंडूने उचली घेतली. चेंडू खूप थोडासा उंची होती. या चेंडूला कुठलाही प्रयत्न फलंदाजाकडून केला नाही. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहणार आहोत. पल्ला पार करायचं 39 आणि या स्टेजला आपण धावसंख्या पाहिली. विनिंग प्रेडिक्शन आपण पाहिलं तर एकूण धावसंख्या ती गुणतालिकेवर पॉवर प्लेचं पहिलं षटक येतं आणि फक्त धावसंख्या दिल्या त्या 3 धावा. डीजे तर आमच्या स्पर्धेचे कॅमेरामॅन निवृत्ती मडवी आपण उद्या असाल, कारण आज शेवटची रात्र आहे आणि सर्व हालचाली आपल्या कॅमेरामध्ये कैद झाल्या पाहिजेत. आपल्याला विनंती असेल आपण स्टेजशी संपर्क साधायचा. मैदानाकडे आपण जाऊया. 39 धावांचा पल्ला पार करायचा. या सत्रामध्ये फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय. एका बाजूला गोलंदाजी करणारा रोहिंजन संघ. पहिलं गोलंदाजी केली होती आशिष पाटीलनं. आपली हुकूमत सिद्ध केली. योग्य दिशा, योग्य वेग, अचूक लाईन लेनवर गोलंदाजी केली आणि फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम या गोलंदाजाने केलं. दुसरं षटक फेकतोय गोलंदाज प्रणव पाटील. हा चेंडू गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. सहज सोप्या पद्धतीनं झेल ते टिपला जातोय. पहिला धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या पेटाली संघाला. मैदानाकडे आपण जाणार आहोत. पहिला फलंदाज बाद झाल्यात. 39 धावांचं लक्ष समोर असताना पेटाली संघ संघर्ष करतोय. जेवढा संघर्ष दमदार तेवढे यश निश्चित असं म्हटलं जातं. म्हणजे तो संघर्ष करताना फलंदाज मैदानावर संयमी केली करण्याच्या प्रयत्नामध्ये असेल. नवीन फलंदाज मैदानावर जातो. इनॅट नंबर 3 चा फलंदाज ईश्वर पाटील हा फलंदाज मैदानावर.
मैदानाकडे जाताना गोलंदाज प्रणव पाटीलला एक सफलता, पहिल्या चेंडूवर फलंदाजाला झेलबाद गेलं. आपण पाहिलं असेल दोन्ही संघ विजयाची घोडदौड कायम राखतील, कुणालाही कमी लेखून चांगला नाही, कारण तेवढंच टॅलेंटिंग क्रिकेट दाखवताना दोन्ही संघ मैदानावर. गोलंदाज तयार, प्रणव पाटील चेंडू फेकेल, स्ट्रायकर यांना फलंदाज असेल हेमंत केने खेळण्यासाठी तयार. हा चेंडू यॉर्कर पद्धतीचा, चेंडूला फक्त दिशा दाखवली, एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये वेगानं 2 धावा पूर्ण करेल. सिंगल डबलला प्राधान्य. पहिली रात्र आपण या स्पर्धेमध्ये पाहिली होती, सामना झाला होता इनामपुरी आणि उमरोली या दोन संघामध्ये. 3 चेंडूमध्ये 10 धावेची गरज होती, त्या एक षटकार उमरोली संघाच्या फलंदाजानं मारला होता आणि त्यानंतर गोलंदाजी दहशत या मैदानावर आपण अनेक सामने पाहिले आणि तो प्रयत्न करताना रोहिंजन संघाचे गोलंदाज कधी फलंदाच्या प्रेमामध्ये केलपट्टी तर कधी गोलंदाच्या प्रेमामध्ये शामली आणि सरडा ज्याप्रमाणे रंग बदलतो तशी रंग बदलणारी खेळपट्टी. ऑन साइडला जोरदार प्रहार, मिस टायमिंग, थोडीशी ताकदीची कमी, सहज सोप्या पद्धतीनं गॉन कॅच, टेक दी इम्पॉर्टंट कॅच. आणखीन एक फलंदाज बाद, पेटाली संघाचा फलंदाज बाद होते. हेमंत केनी सलामीवीर फलंदाज बाद झाला होता. फलंदाज संदीप पाटील आणि 2 सलामीवीर फलंदाज बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा अडचणीमध्ये पेटाली संघ. धावसंख्या आपण गुणतालिकेवर पाहतो, 19 धावा, 2 गडी 5, पल्ला पार करायचं 39 धावांचं उद्दिष्ट समोर असताना पूर्णपणे वर्चस्व सिद्ध करेल. दोन्ही संघ आपली आक्रमकता सिद्ध करतील. विजयाचा झेंडा कोण फडकवेल ही सुद्धा चर्चा असेल. दोन्ही संघांना आशेचा किरण नेहमीच असेल, कारण क्रिकेट खेळ म्हटला तर तुमचा फॉर्म आणि तुमचा फिटनेस या 2 गोष्टी सर्वात गरजेच्या असतात आणि दोन्ही संघ तरबेज, या दोन्ही संघांना आपण पाहिलं दोन्ही संघ तेवढेच तरबेज खेळण्यासाठी आपण त्यांना मैदानावर पाहतोय. गोलंदाज तयार, प्रणव पाटील. हा चेंडू आपण पाहिलं असेल मेन अंपायर सिग्नल, ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू पंचांनी इशारा केलाय. सातत्यपूर्ण कामगिरी गोलंदाजांना दाखवावी लागेल आणि तेवढेच हल्ले फलंदाजांना सुद्धा दाखवावे लागतील, कारण जी गोलंदाजी आतापर्यंत रोहिंजन संघ करतोय आणि कुठेतरी दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय फलंदाजी करणाऱ्या पेटाली संघावर. गोलंदाज तयार, प्रणव पाटीलचा चेंडू, डाव्या हाताचा फलंदाज, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेत्या, आणखीन एक सफलता, फलंदाज तिथे झेलबाद होतोय. 3 गडी बाद, समोर 39 धावांचा पल्ला पार करत आणि रोहिंजन संघ एक आक्रमकता गोलंदाजी मधून सिद्ध करत असताना फलंदाज बाद झाले. 6 या धावसंख्येवर 3 फलंदाज बाद. दुसरं षटक मार्गस्थ असताना एकूण फलंदाज बाद झाले. 3 एकूण धावसंख्या ती 6 या धावसंख्येवर आपण इथे पाहतोय. आमच्या आयोजक हेमंत पाटील यांचा जो बॅनर आहे त्या बॅनर हिटवर जो कोणी षटकार मारला तर 500 रुपयाचं इनाम असेल. मैदानाकडे थेट आपण जाणार आहोत. आपल्याला इथे रोहिंजन संघाची गोलंदाजी त्याची ताकद सिद्ध करत असताना पूर्णपणे फलंदाजांना बांधून ठेवलंय, डोकं वरती काढून देत नाही, हा सुद्धा चर्चेचा विषय असेल. जी गोलंदाजी करायची महत्वपूर्ण सामन्यामध्ये जशा पद्धतीनं गोलंदाजी करायची आणि ती सिद्ध करत असताना गोलंदाज प्रणव पाटील आतापर्यंत या गोलंदाजाने 4 चेंडू फेकलेत आणि 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. आणखीन एक रॉंग शॉट आणि त्याचा बली ठरतोय पेटाली संघाचा फलंदाज. एका पाठोपाठ एक, मात्र या वेळेला बाद होतोय ऋतिक केनी. गो बॅक टू पॅव्हिलियन. चेंडूच्या खेळामध्ये जर आपण विचार केला, कारण क्रिकेट हा खेळ ज्याच्यामध्ये भविष्यवाणी खोटी असतं, प्रत्येक वेळा क्रिकेट हा खेळ रंग बदलत असतो आणि 39 धावा
असं प्रेक्षकांनी भाकीत केलं होतं का 24 चेंडू मध्ये 19 धावा या पेटाली संघाला सोपं असतील. चित्र मैदानावर आपण पाहिलं तर कुठेतरी फलंदाजी करणारा संघ बॅकफुटला चालेल. सलामीवीर फलंदाज बाद झाले. सलामीवीर फलंदाजानंतर मिडल ऑर्डर फलंदाजी मैदानावर साथ देत नाही. अतिशय वेगाने चेंडू फेकलाय. पहा किती अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये फक्त रोहिंजन संघ खेळतोय. गोलंदाज आशिष पाटीलला 3 धावा दिल्यात आणि त्यानंतर प्रणव पाटीलने दुसरं षटक फेकलं. एकूण धावा दिल्यात. प्रणवचं आपण षटक पाहिलं, पृथक्करण डिटेल्स पाहिली तर ताज्या क्रमवारीचा जर आपण आढावा घेतला तर प्रणवने एकूण 4 फलंदाजांना बाद केले, 3 धावा दिल्यात. 2 षटकामध्ये फक्त 6 धावा पेटाली संघाच्या फलंदाजामार्फत. कारण एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानामध्ये परतलेत. सलामीवीर फलंदाजांना न दिलेली साथ, मिडल ऑर्डर फलंदाजांना न दिलेली साथ आणि बॉटम एंडचे फलंदाज मैदानावर संघर्ष करत असताना अति घाई संकटात नाही असं नेहमी म्हटलं असतं. मात्र फलंदाजानं केलेली घाई कुठेतरी संकटामध्ये ओढवले ती पेटाली संघाच्या फलंदाजांना. तर बाप्पा मोर्याचे प्रोप्रायटर आदरणीय पांडुरंग शेठ साहेब त्यांचे बॅनर आहे बाप्पा मोर्याचे. त्या बॅनर हिटला जर तर सदा पाटील तुर्बे यांच्याकडून बाप्पा मोर्याच्या बॅनरला जर हिट केला फलंदाजानं तर 2000 रुपयाचं इनाम. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. फलंदाज मैदानावर येतो ई नेट नंबर 3 चा परेश केनी आणि ई नेट नंबर 4 चा राकेश केनी, ज्यांच्या हातामध्ये चेंडू दिलाय. चेंडू आणि धावांचा आपण मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन येथे पोहोचवणार आहोत. पल्ला पार करायचं 39 आणि धावसंख्या येते एकूण 6 या धावसंख्येवर. पहिला चेंडू निश्चितच मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतात मात्र एकही धाव इथे पाहायला मिळत नाही. एका धावेसाठी झगडावं लागतंय पण ती एक धाव सुद्धा काढण्यासाठी नाकी नऊ आणले आणि गोलंदाजांना अक्षरशः घाम गाळायला लावले. फलंदाजांना एवढी गुणवत्ता, अपाट कौशल्य, अपाट गुणवत्ता रोहिंजन संघाच्या गोलंदाजाकडून. गोलंदाज तयार अक्षय पाटील. फुलटॉस चेंडू ताकदीचा वापर केला होता. गॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे तैनात कोणती चूक करत नाही. जस्ट 1 रन दर. एका धावेनं गुणतालिका आपण पाहतोय 39 धावांचं लक्ष समोर असताना एकूण धावसंख्या ती गुणतालिकेवर 7 या धावसंख्येवर. असं नेहमी म्हटलं जाते का संयमानं कमजोर व्यक्तीला सुद्धा बळ मिळतो आणि उतावीळपणानं बलवान व्यक्ती सुद्धा कमजोर होतो. आणि जो पेटाली संघ मागच्या 3 सामन्यामध्ये त्यांनी अष्टपैलू कामगिरी दाखवली होती पण 39 धावांचा पल्ला पार करत असताना त्यांना कंबर कसावी लागते, कसून मेहनत करावी लागते. कारण गोलंदाजीचा थैमान या सत्रामध्ये आपण पाहतोय. योग्य दिशा, योग्य वेग, अचूक लाईन लेन, सातत्यपूर्ण यशाची कामगिरी दाखवताना मुहूर्तमेढ रोवताना गोलंदाज मैदानावर. लो पुलटा चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केलाय. 1 हँडेड टेकिंग. व्हॉट अ कॅच. अप्रतिम जेल टिपलाय. अप्रतिम जेल टिपलाय तो रोहिंजन संघाचा फलंदाज आणि येथे फलंदाज बाद होते. 5वा संघाची धावसंख्या असताना गुणतालिकेवर 7 या धावसंख्येवर. पाहिलं होतं चित्र. अप्रतिम झेल टिपला होता. एक चांगला झेल स्टायलिश पद्धतीने अडकवण्याचा या फलंदाजाला बाद केलं होतं. तो झेल टिपला होता अप्रतिम. प्रेक्षकांनी एन्जॉय केला होता तो झेल. मैदानाकडे आपण जातोय. डाव्या हाताचा फलंदाज मैदानावर पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलाय, पेचात पडलाय. शिरकाव करण्याचा प्रयत्न फलंदाजांना इथे करावा लागेल. गोलंदाज तयार अक्षय पाटील. राईट ओव्हर द विकेटचा मारा करतोय. डाव्या हाताचा फलंदाज मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. ईच अँड एव्हरी रन्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इन क्रिकेट. सिंगल डबलला जर सलामीवीरांना प्राधान्य दिलं असतं तर कदाचित चित्र वेगळं असतं. मात्र क्रिकेट आपण म्हटला जसं म्हटलं जातं का सरडा क्रिकेट आणि राजकारण कधी रंग बदलेल याची भविष्यवाणी आपण करू शकत नाही. 39 धावांचा पल्ला पार करायचा होता आणि जी रोहिंजन संघानं आपली गोलंदाजीतील ताकद सिद्ध केली आणि प्रेक्षकांची मन जिंकल्या. हाच तो रोहिंजन संघ जेव्हा या मैदानावर डेची स्पर्धा झाली होती तेवढीच भरीव कामगिरी केली होती आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा तेवढीच चांगली कामगिरी दाखवताना प्रेक्षकांची मन जिंकताना हा संघ. गोलंदाज अक्षय पाटील. मोठे फटके केव्हा येणार हा प्रश्न केला जातोय पेटाली संघाकडून.
पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात या कोणती चूक करत नाही चेंडूची पाहणी कारण नेहमी असं म्हटलं जातं का लुक ऍट द बॉल नॉट टू द बॉलर. जेव्हा तुम्ही मैदानावर खेळत असता जर तुम्हाला मैदान गाजवायचं असेल तर चेंडूची लेंथ पाहणं आणि त्यानंतर शॉट सिलेक्शन करणं हे खूप गरजेचं असतं आणि तो प्रयत्न फलंदाजाकडून निश्चित केला जातोय. पण चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही मोठे फटके खेळायला फारशी संधी गोलंदाज देत नाही आणि याचा फायदा पूर्णपणे बेनिफिट प्रेशर फलंदाजी करणाऱ्या संघावर आपल्याला इथे पाहायला मिळेल. हा चेंडू मोठा फटका that is a massive umpire signal long way gone 6 run. आपण काही वेळापूर्वी चित्र पाहिलं होतं मैदानाकडे आपण जाणार आहोत धावसंख्या ती 15 मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन इथे आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. 39 धावांचा पल्ला पार करायचे चेंडू आणि धावांची डिटेल्स आमचे स्कोरर आम्हाला सांगतील का 6 चेंडूंचा खेळ येथे अजूनही बाकी आहे. तर पल्ला पार करायचे 39 ऍट दी स्टेज विनिंग प्रेडिक्शनचा आपण विचार केला तर एकूण धावसंख्या ती 15 चेंडू आणि धावांची डिटेल्स निश्चित आम्ही इथे सांगणार आहोत. फलंदाजी करणारा राजेश केनी मैदानावर आहे. परेश केनी त्याला साथ देतो. एक षटकार परेश केनीने दाखवलाय. तर 6 चेंडू आणि 24 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर हल्ले चढवावे लागतील फलंदाजांना याचा विचार करावा लागेल. फलंदाज आपण पाहिलं असेल परेश केनी. यापूर्वी आपण एक सामना पाहिला होता जेव्हा दिगोडे आणि सामना झाला होता सावळे. याच्यामध्ये जर आपण सामन्याचा विचार केला विश्वजित ठाकूर बाद झाला होता. अभिजित ठाकूर पण जास्त वेळ खेळपट्टीवर टिकला नव्हता पण त्यांच्या 5व्या आणि 6व्या क्रमांकाच्या फलंदाजानं जी धुव्वादार नेत्रदीपक कामगिरी केली आणि त्या जोरावर सावळे संघाला पराभूत करून दिगोडे संघाने या स्पर्धेमध्ये प्रवेश मिळवला. तर या सामन्याचा आपण विचार केला आपले सलामीवीर फलंदाज बाद झालेत. 6व्या क्रमांकाचा परेश केनी राजेश केनी यांना हिरो बनण्याची संधी असेल कारण अशी वेळ खूप कमी वेळा क्रिकेटमध्ये फलंदाजांना मिळत असे. 6 चेंडू मध्ये 24 धावा या फलंदाजांना चेस केला तर कदाचित फायनलचा प्रवास पार करेल पेटाली संघ. गोलंदाज तयार शेवटचे षटक फेकेल विक्रम पाटील. ताकदीचा वापर यस सिस्टर्स एक्साइटिंग पॉवर सो स्ट्रॉंग दिस इज अ बिग शॉट गॉन 6 रन. विक्रम पाटीलच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर एक षटकार निश्चितच आला. 39 धावांचं लक्ष समोर असताना धावसंख्या आपण पाहतो 21. विनिंग प्रेडिक्शन ॲनालिसिस आपण पाहिलं तर 5 चेंडू आणि 18 धावेची गरज. अजूनही सामना 50-50 आहे. कोणाच्या बाजूला सामना जिंकेल पूर्ण वर्चस्व कोण दाखवेल का फलंदाजाचं वर्चस्व असेल का गोलंदाजाचं वर्चस्व असेल दोन्ही संघ तेवढाच प्रयत्न करतील. तर गोलंदाज तयार विक्रम पाटील पहिल्या चेंडूवर षटकार मारलाय. फलंदाजी कॉन्फिडन्स लेवल निश्चित उंचावली असेल आणि तो प्रयत्न फलंदाजाकडून ना. पुन्हा एकदा चेंडू फुलटॉस होता. फुलटॉस चेंडूला फारसा प्रत्युत्तर देऊ शकला नाही आणि ही तर क्रिकेटची ओळख आहे. कठीण चेंडूवर षटकार मारणं आणि साध्या चेंडूवर सुद्धा एखादा फलंदाज डॉट बॉल होतो हे सुद्धा चित्र आपण पाहिलंय. कधी कधी आपण असं नेहमी पाहत असतो 100 कोटी खर्च केलेला सिनेमा कधी 10 कोटीची कमाई सुद्धा करत नाही आणि 10 कोटी खर्च केलेला सैराट सारखा सिनेमा जो बॉक्स ऑफिसवर 100 कोटीची कमाई सुद्धा करतो. हे चित्र आपण पाहिलंय. फुलटॉस चेंडूला मोठा फटका खेळू शकला नाही आणि पुन्हा जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करताना फलंदाजाला यश मिळालं नाही. तर 4 चेंडू गरज असेल 17 धावेची गरज. आक्रमक फलंदाज डाव्या हाताचा शैलीदार फलंदाज मैदानावर विजय खेचून आणेल का आपल्या बाजूनं का गोलंदाज विक्रम पाटील पुन्हा एकदा तो प्रवास करेल का विजयाच्या दिशेला. चेंडू फेकेल सामना करेल तो फलंदाज राजेश केनी तर एका बाजूला आपण परेश केनी याला पाहतोय. लो फुलटा चेंडू आता मात्र गुगली बॉल व्योनिती शिवतंत्र इथे वापरलाय. विजयाचा शिवधनुष्य पेललेला खेळाडू आपण जिंकणारच ही खूणगाठ पक्का निर्धार केलेला गोलंदाज. 5 चेंडू स्लोअर वन होता. त्या चेंडूला कुठलाही टर्न नव्हता. चेंडू स्ट्रेट गेला होता आणि फसवा चेंडू टाकून फलंदाजांना अनेक अडचणी निर्माण केलाय. 3 चेंडू आणि 17 धावेची गरज. गोलंदाज तयार विक्रम पाटील. चेंडूवर काय चमत्कार असेल
चेंडूवर जोरदार प्रहार, स्टेप टू दी लॉंग ऑन, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, पंचांचा इशारा, रिअली नाईस, परफेक्टली टाइम शॉट फॉर रन. हिंगडीच्या मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर आपण पाहिलं होतं या षटकामध्ये 24 धावेची गरज होती. एक षटकार पाहिला, त्यानंतर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर डॉट बॉल आणि चौथ्या चेंडूवर एक चौकार. चेंडू शिल्लक राहिले 2, रिमेनिंग 2 बॉल्स लेफ्ट and need 30 रन्स. आपण पाहतोय चित्र अनालिसिसचा आपण विचार केला तर 2 चेंडू आणि 13 धावेची गरज. 2 चेंडू 13 धावा आपण सामना पाहतो. एका बाजूला पेटाली, एका बाजूला रोहिंजन. फायनल मध्ये धडक कोण मारणार यासाठी होणारा हा सामना. 2 चेंडूवर सामन्याचा निकाल. पाहायचे रोहिंजन संघाने जी गोलंदाजी केली अप्रतिम. पहिल्या षटकामध्ये 3 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 9 धावा. 24 धावेची गरज असताना मध्ये प्रवास करतोय फलंदाज राजेश केनी आणि परेश केनी. 2 चेंडू 13 धावा. निश्चित डॉट बॉल, पंचांकडे येथे अपील केली जाते, कुठला इशारा नाही. आणि आता मात्र सामना पूर्णपणे रोहिंजन संघाचे पाठीराखे खुश. रोहिंजन संघ म्हटला तर आमचे आदर्श रायगड क्रिकेट समालोचक असं ज्यांचे आमचे आदर्श मच्छिंद्र पाटील सर यांच्या गावातील हा संघ या मैदानावर जो युवा खेळाडूंचा संघ मैदानावर एक चांगली कामगिरी दाखवत आहे आणि प्रेक्षकांची मन जिंकतोय अप्रतिम. मात्र आता सामन्यातील फॉर्मॅलिटीज बाकी आहेत, औपचारिकता तेवढी आपण पाहणार आहोत. आपलं एक्झॅक्टली चुकलं कुठं याचा अभ्यास करावा लागेल पेटाली संघाच्या फलंदाजांना. 39 धावांचं लक्ष, एक माफक लक्ष असताना सुद्धा अनेक अडचणी फलंदाजांसमोर निर्माण केल्या होत्या. पण योग्य दिशा, अचूक लाईन, गोलंदाजील भेदकता, गोलंदाजील आक्रमकता रोहिंजन संघाच्या गोलंदाजांनी दाखवली आणि त्यामुळे त्या सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व या संघाचं. तर 1 चेंडू आणि फक्त 12 धावा आणि जवळ शेवट गोड करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र फलंदाज येते बाद आणि फायनल मध्ये, मेगा फायनल मध्ये धडक मारतोय रोहिंजन संघ. डीजे सेमीफायनल सेकंड कडे आपण लगेच वळणार आहोत. सामना इथे पाहायला मिळेल, अतिशय बिग फाईट, चुरशीचा सामना. जो सामना पाहण्यासाठी खूप प्रेक्षक त्या सामन्याची आतुरतेने वाट पाहते. तो सामना असणारे पेंदर आणि एका बाजूला आपण संघ पाहणार आहोत त्यांच्या विरुद्ध विश्वजित ठाकूर यांचा दिघोडे संघ. दोन्ही संघ तितक्या ताकदीच्या. एका बाजूला विश्वास सावक नेरुलकरचा संघ तर एका बाजूला छोट्या आणि मोठ्याचा संघ. तर जाऊया या सामन्यातील सामनावीर, मॅन ऑफ द मॅच, विजयाचा शिल्पकार, ज्याच्या जोरावर हा सामना रोहिंजन संघाने सहज पद्धतीने जिंकला, तो मॅजिकल चेंज प्लेअर, सच की बॉलिंग साइड आणि सामनावीर ठरतोय रोहिंजन संघाचा प्रणव पाटील, मॅन ऑफ द मॅच. प्रणव पाटीलला आम्ही विनंती करतोय आपण ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे. प्रणव पाटील एक युवा खेळाडू आहेत आणि युवा खेळाडूंचं ओपिनियन आम्ही त्या खेळाडूंकडून निश्चित ऐकणार आहोत. प्रणवशी थेट आम्ही संपर्क साधतोय. प्रणव, 39 धावांचं लक्ष तुझ्या समोर होतं आणि सेमी फायनलचा सामना तुम्हाला जिंकायचा होता, तर कुठली प्लॅनिंग करून तू चेंडू हातामध्ये केला होता आणि गोलंदाजी मधून तुझी आक्रमकता सिद्ध केली? काय माझं लक्ष होता, फक्त मला बॉलिंग कव्हर करायची होती. निश्चित प्रणव, अतिशय सुरेख गोलंदाजी. आमच्या एकूण पहिल्या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन खूप सुंदर आहे, नो डाऊट. नसतील तू क्रिकेटची मैदानच गाजवत असला तरी पण क्रिकेटमधील तुझा आवडतीचा खेळाडू कोण? विराट कोहली. आम्ही रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटची वार्ता तुला करणारे विराट कोहली सर्वांचा फॅन आहे. तर रायगड क्रिकेट जगतातील तुझा आवडता खेळाडू कोण? विश्वजित ठाकूर मोठे. तर निश्चितच विश्वजित ठाकूर याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलेला खेळाडू प्रणव पाटीलला मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी भास्कर तरे साहेब तुर्बे यांना विनंती करेन, या आपण पुढे आपल्या शुभास या खेळाडूला आपण पुरस्कार द्यायचे. पहा, विश्वजित ठाकूर मोठ्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत असताना ज्याने भरीव कामगिरी केली आणि आपल्या संघाला फायनल मध्ये धडक मारून दिली, तो रोहिंजन संघ. ग्रेट परफॉर्मन्स, दोन्ही संघाने चांगला खेळ दाखवला. जाऊया आपण पुढच्या सामन्याकडे.